प्रवीण धाडवे या प्राचार्य आहे जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूलच्या. आपण सर्वजण मागील 5 वर्षापासून, कोरोनाची जर 2 वर्ष सोडली तर, काम पाहतो आहोत जॉयफुल लर्नर्सचं आणि दिवसेंदिवस अतिशय वेगाने ही संस्था पुढे जाते आहे. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करतो आहोत. माननीय अतिथीगणांचं या ठिकाणी आगमन होईल, दीपप्रज्वलन संपन्न होईल आणि लगेचच मुख्य कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचं आहे. कार्यक्रम सुरू करत असताना आपल्या सर्वांना जी सूचना दिलेली होती की या ठिकाणी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवर पाहू शकतो, त्याची लिंक शाळेच्या ग्रुपवर शेअर करण्यात आलेली आहे. कार्यक्रम सुरू असताना व्यत्यय येऊ नये म्हणून कृपया आपण सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत. जोरदार टाळ्या ऑल ज्युनियर KG स्टुडंट्ससाठी व्हायला हव्या. माणूस माझे नाव आणि मानवता माझा धर्म असं सांगणारी ही चिमुकली निश्चितपणे उद्याचा समर्थ भारत निर्माण करतील यात काहीच शंका नाही. जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूलच्या आजच्या वसंत उत्सव 2024 अर्थात वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये उपस्थित सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करत आहोत. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल आणि मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत.
आजच्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद लाभलेले आहेत हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय आमदार डॉक्टर राहुलजी पाटील विधानसभा सदस्य परभणी, सन्माननीय आमदार मेघनादिदी बोर्डीकर विधानसभा सदस्य जिंतूर सेलू, सन्माननीय प्रेरणाताई वरपुडकर संचालिका PDCC बँक परभणी, सन्माननीय श्रीरामप्रसादजी घोडके शासकीय कंत्राटदार वर्ग अ, सन्माननीय लायन तथा माजी आमदार श्री वसंतरावजी धाडवे साहेब ज्येष्ठ समाजसेवक, सन्माननीय रितेजी झांबड जैन जनसेवक परभणी, सन्माननीय लायन डॉक्टर श्रीकांतजी मणियार साहेब रिजन चेअरपर्सन लायन्स क्लब परभणी, सन्माननीय लायनेस प्रिया ठाकूर अध्यक्षा न्यू ज्योतिर्मय इंग्लिश स्कूल तथा सन्माननीय सुनंदाताई धाडवे उपाध्यक्षा वसंत आश्रमशाळा कारेगाव। आपणा सर्वांचं स्वागत। जयफुल लर्नर्स प्री स्कूलचे संस्थापक लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे तथा प्राचार्य प्राध्यापिका पूजा प्रवीण धाडवे यांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आपापले मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवावेत। शाळेच्या ग्रुपवर या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची लिंक शेअर केली आहे, आपण कृपया ही लिंक शेअर करावी। या ठिकाणी मी विनंती करते आदरणीय लायन श्री वसंतरावजी धाडवे साहेब यांना की आपण आदरणीय हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांना सन्मान मंचाकडे घेऊन यावं। या ठिकाणी मी विनंती करते आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर यांना आपण कृपया मंचाकडे यावं। आदरणीय रामप्रसादजी घोडके साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण कृपया मंचाकडे यावं। आदरणीय वामनजी बेले यांनाही विनंती आहे आपण कृपया मंचाकडे यावं। सन्माननीय रितेजी झांबड साहेब जनसेवक परभणी आपल्यालाही विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यावं। माननीय लायन डॉक्टर श्रीकांतजी मणियार यांनी देखील कृपया मंचाकडे यायचं आहे। सुनंदाताई धाडवे यांना विनंती आहे आपण कृपया मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। या ठिकाणी मी विनंती करते आदरणीय प्रदीपजी बडवे यांना कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं। आदरणीय प्रदीपजी बडवे सर आपल्याला मंचावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे, कृपया मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। तसेच बडवे साहेबांसोबत आलेले त्यांचे स्नेही आमचे पाहुणे यांनाही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं। या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर, आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर, आदरणीय वसंतरावजी धाडवे साहेब,
आदरणीय वामनजी बेले साहेब, आदरणीय रितेशजी झांबड साहेब, आदरणीय लायन डॉक्टर श्रीकांतजी मणियार साहेब, सुनंदाताई धाडवे, प्रदीपजी बडवे, कुलकर्णी साहेब, लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे, प्राध्यापिका पूजा धाडवे. मी आपल्या सर्वांना विनंती करते की दीपप्रज्वलन करून आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आपण उद्घाटन करावं. इथे चेतवली जाणारी ज्योत ज्ञानाची आहे, चैतन्याची आहे, विज्ञानाची आहे, कलेची आहे, क्रीडेची आहे. जॉयफुल लर्नर्स प्री स्कूल वार्षिक स्नेह संमेलन 2024, जश्ने जल्लोष वसंतोत्सव 2024. आपल्या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून आजच्या वसंत उत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आलेल्या मान्यवरांच्या स्वागताकडे आता आपण वळणार आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, कृपया आपण आसनस्थ व्हावं. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत, जे कायमच आधारवडाचं काम आमच्यासाठी करतात, ते आमचे आध्यात्मिक आधारस्तंभ आदरणीय हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं स्वागत सन्माननीय लायन श्री वसंतरावजी धाडवे साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर संचालिका PDCC बँक परभणी यांचं स्वागत जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या वतीने आदरणीय सुनंदाताई धाडवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्री वामनजी बेले यांचं स्वागत डॉक्टर प्रवीण धाडवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्रीमान रितेशजी झांबड जैन जनसेवक परभणी यांचंही मंचावर स्वागत लायन डॉक्टर प्रवीण धाडवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय लायन डॉक्टर श्रीकांतजी मणियार साहेब रिजन चेअरपर्सन लायन्स क्लब परभणी यांचंही स्वागत लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे संस्थापक जॉयफुल लर्नर्स प्री स्कूल यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रदीपजी बडवे साहेब यांचं स्वागत लायन वसंतरावजी धाडवे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे यांना मी विनंती करते की आपण कुलकर्णी साहेबांचं मंचावर स्वागत करावं. ज्येष्ठ समाजसेवक लायन वसंतरावजी धाडवे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनंदाताई धाडवे यांचं स्वागत डॉक्टर प्रवीण धाडवे आणि प्राध्यापिका पूजा धाडवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आई आणि बाबांचं स्वागत मुलगा आणि सून करत आहेत. ज्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही, यशाची यशोशिखरं गाठत असताना माते आणि पित्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. हा माता पित्यांचा आशीर्वाद ज्यांना लाभतो ते भाग्यवान. असंच भाग्यवान आहे धाडवे दाम्पत्य, अर्थात लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे साहेब आणि प्राध्यापिका पूजाजी धाडवे यांना हा आशीर्वाद लाभलेला आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते, मनापासून स्वागत करते. बाहेर उभ्या असलेल्या पालकांना विनंती आहे, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, आपण कृपया आसनस्थ व्हावं. मी या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण दस्तापूरकर महाराज यांना विनंती करते की आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज जॉयफुल लर्नर स्कूल या वसंत उत्सव कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित झालेले सर्व पालक, लोकमान्य नगरवासी, आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर प्रवीण धाडवे आणि डॉक्टर प्राध्यापक पूजा प्रवीण धाडवे या दाम्पत्याने आमच्या वसंतरावजीच्या आशीर्वादाने हे एक छोटंसं रोपटं आपल्या कॉलनीमध्ये लावलं. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्यावेळी रोप लावलं त्यावेळेस खूप छोटं होतं, पण आता त्याचा व्यास वाढलेला आहे. आता त्याची सावली मोठी झालेली आहे आणि त्या सावलीला बसलेली ही सगळी मंडळी आहेत. खूप सुंदर काम आहे या धाडवे परिवाराचं. आश्रमशाळा असेल, त्यांचे विविध कॉलेजेस असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान असेल, कोरोनाच्या काळामध्ये केलेलं योगदान, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीव ओतून काम करणारा परिवार आहे. आणि म्हणून कुठंतरी समाजाचं देणं लागते. माणसाच्या जीवनामध्ये काही ऋण असतात, काही समाजाचं ऋण आहे, काही ईश्वराचं ऋण आहे, काही आईवडिलांची ऋणं आहेत. काही ऋणातून मुक्त होता येत नाही, परंतु त्या ऋण निर्देश म्हणून काहीतरी काम केलं पाहिजे. देणं समाजाचं जसा शब्द आहे, समाजाचं काहीतरी देणं लागते माणसाला, काहीतरी दिलं पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे, माणसाने जात असताना पाठीमागं काहीतरी कीर्ती शिल्लक ठेवली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या परिवारानं जी योगदान दिले आहे ते उल्लेखनीय आहे. मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हे जे इंग्लिश स्कूलचं रोपटं लावलं आहे त्याचा विशाल असा वटवृक्ष तयार व्हावा आणि त्या वटवृक्षाखाली हे सर्व विद्यार्थी सावलीत खेळावेत, लहानाचे मोठे व्हावेत, उंच उंच भरारी घ्यावी. याच शालेय शिक्षण जीवनामध्ये, याच विद्यालयामध्ये, याच स्कूलमध्ये शिकलेले विद्यार्थी चांगल्या पदावर विराजमान व्हावेत आणि ते पदावर गेल्यानंतर पुन्हा त्यांनी या विद्यालयाचं नाव रोशन करावं अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा धाडवे परिवाराने या ठिकाणी हा जो उत्सव या ठिकाणी आयोजित केला, मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभ आशीर्वाद देतो. रामकृष्ण हरी.
धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. आदरणीय हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि यानंतर मी विनंती करते आदरणीय प्रेरणाताई वरपुलकर, संचालिका PDCC बँक परभणी, आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. जॉयफुल लर्नर्स, प्ले स्कूल, नर्सरी, प्री स्कूलचा आज 5वा ॲन्युअल फंक्शन वसंत उत्सव. या उत्सवाप्रसंगी आत्ताच विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन गेले हभप अच्युत महाराज दस्तापूरकरजी. मंचावर उपस्थित श्री रितेश झांबडजी, वामन बेलेजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि विशेष करून एक 8-15 दिवस झालं जसं काही आपल्या स्वतःची मुलं इथे परफॉर्म करणार आहेत किंवा स्वतःच्या मुलाप्रमाणे तुमच्या सगळ्या पाल्यांची काळजी घेणारे दाम्पत्य डॉक्टर प्रवीण धाडवे सर व पूजा मॅडम, मी सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही एक छोटीशी सुरुवात केली होती आणि आज त्याचं एक कुठेतरी नावरूपाला तुमच्या हे छोटंसं रोप आज पाहून खूप आनंद झाला. जेव्हा मी इथे एंटर केलं तेव्हा मला एवढं मोठं भव्य स्टेज आणि एवढं सगळं म्हणजे सेटअप बघून असं वाटलंच नाही की ही एखाद्या प्री प्रायमरी स्कूलचं ॲन्युअल फंक्शन आहे. असं वाटलं की हे कुठलं तरी असं मोठं एक कार्यक्रम काहीतरी एका चांगल्या शहरामध्ये का होतोय का काय, परभणीमधले लोकमान्यनगरमध्ये होतोय असं वाटलंच नाही. कारण इतकं एक्सपोजर तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी देत आहेत म्हणजे खरं तर ही खूप खूप कौतुकाची बाब आहे. आपण जनरली पाहतो की प्री प्रायमरी सेक्शनचं जे स्कूल एज्युकेशन आहे, जे प्री प्रायमरी सेक्शनमधलं, ते अतिशय महत्त्वाचा आणि पाया मानला जातो. मी बऱ्याच ठिकाणी, सर तुम्ही माइंड नका करू, पण मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा मला बोलवलं जातं तेव्हा मी सजेस्ट करते की तुम्ही तुमची गल्लीमध्ये शाळा असेल तर ती तुम्ही तपासून पहा, तिथे तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं जातं का. कारण का प्री प्रायमरीचे जे नर्सरी, ज्युनियर, सिनियरचे जे वर्ष असतात तिथं जर का बेस क्लिअर नाही झाला विद्यार्थ्याचा तर तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये मग एकदा तो बेस क्लिअर नसतो, त्याचं बेसिक क्लिअर नाही झालं की मग त्याचा लँग्वेजवरती त्याचा परिणाम होतो, त्याचं फोनिक्स क्लिअर नसतं, मग त्याला फार मोठ्या अडचणी पुढे जातात. परंतु इथे आल्यानंतर मला आवर्जून पूजा मॅडमचं कौतुक करावं तेवढं मी कमी म्हणेल इथे, की त्या स्वतः आधी कुठेतरी मला वाटतं त्या बायोलॉजीच्या प्रोफेसर म्हणून जॉब करत होत्या आणि एवढ्या लहान मुलांना शिकवणं म्हणजे ही अतिशय कसरत आहे. आणि त्यांनी ते इथे निवडलं की नाही मी स्वतः इथे ट्रेनिंग आणि टीचर्सला मी ट्रेनिंग देते आणि पूर्ण ह्याची मॉनिटरिंग आणि ॲज अ प्रिन्सिपल मी इथे स्वतः वर्कआउट करते. त्यांनी आल्यानंतर मला जेव्हा हे सांगितलं खरंच एक खूप मला समाधान वाटलं. कारण का मी हा जो प्री प्रायमरीचा जो काळ बघितला तर आपण इतकं इझिली आज ठीक आहे पॅरेंट्स खूप कॉन्शियस झालेत. पहिले म्हणजे 5-7 वर्षापूर्वी जो पेरेंट तेवढा कॉन्शियस नव्हता, पण आता भरपूर पेरेंट कॉन्शियस आहे की नाही आम्ही चांगलंच एज्युकेशन मुलांना देण्यासाठी प्रयत्न प्रत्येक पालक आज करतो. परंतु सर इंग्लिश मिडियम म्हटलं की तुम्ही फक्त चांगल्या काही पोएम्स म्हटल्या किंवा स्टोरीज म्हटल्या की त्याच्यावरती नाही, त्याचा बेस, त्याचं फोनिक्स क्लिअर झालं पाहिजे. इथं प्रिया मॅडम आलेल्या आहेत, मला वाटतं प्रिया ठाकूर मॅडम, आपण त्यांचं पण स्वागत करू. त्या पण खूप चांगली
इंग्लिश मीडियमची स्कूल चालवतात. तर बेस जर क्लिअर झाला असेल तर ते मुलं चांगले ग्रो करतात आणि हेच एज आहे. गीता आहुजा मॅडम पण आहेत इथे, त्यांना पण तुम्ही पण ती वरती या. मी तुमचं पण खूप खूप कौतुक आहे, कारण तुम्ही जो विषय मी बोलणार आहे त्याच्यावरती तुम्ही दोघे पण खूप छान काम करता. गीता आहुजा मॅडमला पण प्लीज आपण पण वरती या, कारण हे कुठेतरी मला असं वाटतं की ही जी परभणीमध्ये आपण शैक्षणिक परभणी आपलं मागासलं असं कोणी म्हणू नये, आणि सर्व शिक्षण क्षेत्रातले जेवढे संस्था चालक चांगले आहेत त्यांनी एकमेकाशी कॉम्पिट न करता एक काय चांगलं आपल्याला परभणीकरांना देता येईल ह्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर अजून आपल्या मुलांना चांगलं एक्सपोजर आपण देऊ शकू. आणि मला वाटतं की तुम्ही प्रिया ठाकूर मॅडम, गीता मॅडम ह्या आणि प्रवीण सर, मी तर प्रवीण सरांना मी त्यांच्या स्टेटसवरती मी फोटो पाहिले, ते हैदराबादमध्ये होते आणि एक्सपोसाठी. म्हणजे माझ्या इथल्या प्री प्रायमरीच्या मुलांना अजून काय एज्युकेशनल चांगल्या मला टेक्निक्स इथं आणता येतील एवढा कॉन्शियस संस्थाचालक मी पाहिला नाही. मी सरांना म्हटलं माझी पण स्कूल आहे, माझी 10th CBSE स्कूल आहे, तुम्ही मला सांगायचं ना, मी आले असते. तुमची एवढी प्री प्रायमरी स्कूल असून तुम्ही नवीन काय आणायचं एवढे त्याच्यासाठी अग्रेसर आहेत. प्रिया मॅडम पण तिथे होत्या सोबत त्यांच्या. तर अशी जी समाजामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आहेत असे फार कमी आहेत, जे की कुठेही त्यांचा प्रोफेशनलिझम मला दिसत नाही. आपण काहीतरी इथल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवू या हेतूने ही सर्व मंडळी काम करते आणि त्यांच्या कामासाठी आपण खूप खूप त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आज वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं, ॲन्युअल फंक्शन म्हटलं की विद्यार्थ्याच्या जीवनातला एक कुठेतरी त्याला एक प्लॅटफॉर्म, त्याच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची एक संधी ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळते. आज इथं आता डॉक्टर मनियार सर आहेत. मी त्यांना पहिले आल्यावरती म्हटलं सर तुमची मुलगी, मला असं एक डोक्यात होतं की नाही सर म्हणतील आता कुठेतरी मेडिकलला या कॉलेजमध्ये असेल किंवा त्या एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट असेल असं मला एक अपेक्षित होतं. परंतु ते मला म्हटले की नाही, मी ती डिझायनिंगमध्ये करिअर करते आहे आणि मी तिला बिलकुल फोर्स नाही केला की तू मेडिकलला जा म्हणून. आज पालक आपला सगळा जागरूक आहे आणि सगळ्या पालकांना आपली मुलं मेडिकल आणि इंजिनियरच करायचे सगळ्यांना. आणि आपण इथून निघालो ना सर, एक मला बघायला मिळतं की कोटा पॅटर्न, मग बरेच काय असे सगळे मार्केटमध्ये खूप सारे असे व्यवसाय एक झालेला मला तो कुठेतरी दिसतोय आणि त्याची खंत मला इथे एक बोलून मला दाखवावी वाटते. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. आपल्या पाल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण त्यांना करू द्यात. त्यांच्यावरती कुठलंही बर्डन न आणता. आज तर ही मुलं खूप लहान आहेत, परंतु भविष्यामध्ये देखील कुठेतरी त्यांचे कसं बेसिक्स चांगलं डेव्हलप होईल, त्यांची कम्युनिकेशन स्किल कशी चांगली डेव्हलप होईल. आणि आत्ताच इथं आल्यानंतर एक स्वागतपर गीत झालं, म्हणजे कुठेतरी एक सोशली त्यांचं वागणं ज्याला म्हणता येईल आपल्याला, सोशल मॅनर त्यांचे कसे चांगले डेव्हलप होतील यावरतीच आपण पहिले फोकस केला पाहिजेत. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आत्तापासून आपण त्याला नाही तू मोठा झाल्यावरती तू डॉक्टरच झाला पाहिजे, हे असं झाल्यावरती असं होतच नसतं. त्यामुळे आपणही आपल्या मुलाला त्याला जास्त या वयामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या असतात, मला असं वाटतं ज्या खाण्याच्या सवयी आहेत त्याच्यावरती आपण चांगलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यानंतर कसं मोबाईलपासून आपण एक सगळे संस्थाचालक मिळून एखादं एक काउन्सिलिंग सेशन ठेवूत की कसं डिजिटल म्हणजे मोबाईल असेल, आयपॅड असेल, टी व्ही असेल, त्याच्यापासून आपल्या परभणीतल्या ॲटलिस्ट मुलांना आणि आपल्याही मुलांना कसं त्याच्यातून बसणं थोडं दूर ठेवावं. कारण कोविडच्या ज्या काळामध्ये मुलं जी ॲडिक्ट झाली आहेत ते फार परिणामकारक आहे आज. तर त्याच्यापासून आपल्या मुलांना कसं आपण बाजूला ठेवून त्यांचं खेळामध्ये कसा त्यांचा रस आला पाहिजे याच्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. आज जास्त पालकांना मला वाटतं सर्वच पालक फार कॉन्शियस आहेत आणि आपल्या पाल्यासाठी भरपूर जिद्दीनं आज त्यांना चांगले शिक्षण मिळावं, त्यांना चांगले संस्कार द्यावेत ह्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
आज इथे जास्त वेळ न घेता आपण आपल्या पाल्याचं कौतुक पाहण्यासाठी सर्व इथे आलेले आहात. मी परत एकदा डॉक्टर प्रवीण सर आणि पूजा मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या शाळेचं असंच एक अजून खूप मोठ्या संख्येने त्याची प्रगती हो एवढ्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद प्रेरणाताई. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये असं सांगितलं की अतिशय कॉशियस असलेला संस्थाचालक मी बघितला आणि पूजा जैनसारख्या प्राचार्या जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलला लाभलेल्या आहेत. प्रतिवर्षी प्रेरणाताई मी सांगू इच्छिते की प्रतिवर्षी एक वेगळी थीम घेऊन वसंतोत्सव साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे सिबलिंग थीम. याच्या आधी दादा दादी थीम होती, त्यानंतर मम्मी पप्पा थीम होती, आई आणि बाबा. तर कुटुंबाशी नाळ जोडली जाणारी ही एक संस्था आहे जी सगळ्या विद्यार्थ्यांना नात्यांचं महत्त्व समजावून सांगते. सो आजची थीम जी आहे ती सिबलिंग थीम आहे. भाऊ भाऊ, बहीण भाऊ, बहिणी बहिणी. आणि अर्थात हे परफॉर्मन्सेस आपण बघणारच आहोत. जास्त मी काही आता ती जी उत्सुकता आहे तुमची ती एवढ्यात नको तोडायला. या ठिकाणी नुकतंच प्रियाजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. अध्यक्षा न्यू ज्योतिर्मय इंग्लिश स्कूल यांचं स्वागत पूजाजी धाडवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तसेच नुकतंच या ठिकाणी किड्झीच्या प्राचार्य आहुजा मॅडमसुद्धा आलेले आहेत. मी पूजा मॅमना विनंती करते की आपण किड्झीच्या प्राचार्य आहुजा मॅमचं या मंचावर स्वागत करावं. अगदी खरं आहे, लपण्यासारखं व्यक्तिमत्व नाहीच आहेत आहुजा मॅडम. धन्यवाद. यानंतर मी जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूलचे संस्थापक आदरणीय लायन डॉक्टर प्रवीणजी धाडवे यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूल 5th ॲन्युअल डे सेलिब्रेशन वसंत उत्सव 2024 जश्न ए जल्लोष या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांचे मी शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो. वेळेअभावी प्रास्ताविकऐवजी मला आभार प्रदर्शनाची भूमिका आज पार पाडावी लागत आहे. हरकत नाही, परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या नगराचेच नाही, जिल्ह्याचे नाही, तर पूर्ण महाराष्ट्राचे, भारतवर्षाचे हरिभक्त परायण जे की आपण सांप्रदायिक संस्था आहे त्याचे वंश परंपरा चालवणारे आपले हबप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या शुभेच्छाने मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी खास माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय माननीय सौ प्रेरणाताई वरपुडकर, संचालक PDCC बँक परभणी, त्याच पद्धतीनं आमचे परममित्र श्री रितेश झांबड जनसेवक परभणी, आमचे मित्र बबलू टाक जनसेवक परभणी, तसंच माझे मार्गदर्शक माननीय लायन डॉक्टर श्रीकांत मनियार सर, आमच्या भगिनी लायन प्रिया ठाकूर मॅडम, दुसऱ्या भगिनी गीता आहुजा मॅडम, त्याच पद्धतीनं ज्यांच्या आशीर्वादामुळे आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी ही यशस्वी घोडदौड चालवतो असे आमचे पिताश्री वसंतराव धाडवे, तसेच आमच्या आई सौ सुनंदा धाडवे, माझी सुविद्य पत्नी, जिच्या सहकार्यातून आणि जिच्या पुढाकारातून असं म्हणायला आता हरकत नाही, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूल ही 7व्या वर्षामध्ये यशस्वीरित्या घोडदौड चालवत आहे. मला या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो, जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, की जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूलच्या माध्यमातून
प्रेरणाताई, आम्ही गेल्या 7 वर्षामध्ये म्हणजे मला आठवतं 1 मे 2017 रोजी माननीय मीनाताई वरपुडकर यांच्या शुभहस्ते या शाळेची सुरुवात, उद्घाटन या शाळेचं त्यांच्या हस्ते झालं होतं. आणि तेव्हापासून सातत्यानं नवीन नवीन प्रयोग काय करता येतील, मुलांना, परभणीतल्या मुलांना काय जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी देता येईल. आणि खूपच सांगताना आनंद वाटतो की कधीकधी असं वाटतं की आपली एनर्जी कमी पडते, परंतु मुलांची भूक काही संपत नाही. या ठिकाणी आम्ही मुलांना वर्षभर म्युझिक, डान्स, ॲबॅकस याचंसुद्धा शाळेच्याच वतीनं, शाळेच्याच प्रेमायसिसमध्ये आम्ही मुलांना या ठिकाणी शिक्षण देत असतो. सांगायला खूप आनंद वाटतो की परभणी जिल्ह्यातली एकमेव प्री स्कूल आहे जी की 5 तास या ठिकाणी आम्ही चालवतो. आणि मुलंसुद्धा अतिशय आनंदाने या ठिकाणी वेगवेगळ्या शाळेत होणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये, जयंती, पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम, सर्व धार्मिक सण उत्सव आम्ही शाळेमध्ये साजरे करतो. प्रत्येक मुलाचा वाढदिवससुद्धा आम्ही या ठिकाणी साजरा करतो. मुलांचं दर महिन्याला हेल्थ चेकअप आम्ही या ठिकाणी पार पाडतो. याचबरोबर दर महिन्याला मुलांचा एक फील्ड व्हिजिट, कधी पोस्ट ऑफिस, कधी रेल्वे स्टेशन, कधी बँक, या ठिकाणी आम्ही मुलांची या वर्षभरामध्ये घेतलेली आहे. याचबरोबर मुलांना आम्ही सहलसुद्धा, सरदेश पांडे ॲग्रो नर्सरी या ठिकाणी आम्ही मुलांची शैक्षणिक सहलसुद्धा यावर्षी घेऊन गेलेलो होतो. आणि दरवर्षीप्रमाणे दर्जेदार आणि मुलांचं वर्षभराची आमची मेहनत असलेला हा वसंत उत्सव कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी हा उपक्रम पार पडत आहे. आधारवड म्हणून जे आमचे परमपूज्य अच्युत महाराज दस्तापूरकर आहे, जे दरवर्षी त्यांचा मायेचा, प्रेमाचा, आशीर्वादाचा हात सदैव धाडे कुटुंबियावर आहे, आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचा आणि या मेजवानीचा आपण भरगच्च असा आनंद घ्यावा अशी या ठिकाणी आपल्याला शाळेच्या वतीनं विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी मंचावरील आसनस्थ आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण मंचासमोर आपलं स्थान ग्रहण करावं. एक ग्रुप फोटो सर्व पाहुण्यांचा प्लीज. चला.